नमस्कार. सतसाहेब. आपलं नाव? माझे नाव अनुष्का विजय पावरा. आपण कुठून आलात? मी अंबड, नाशिक, महाराष्ट्र. आपण कुठल्या इयत्तेत शिकत आहात? मी इयत्ता 9वीमध्ये शिकत आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा 3 एप्रिल 2021 रोजी घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? आमच्या परिवारात ब्रह्मा विष्णू महेश यांची भक्ती चालत होती. महाराष्ट्रात जी पारंपरिक भक्ती असते ती आम्ही करत होतो. जसे गणपती बसवणे, नवरात्री करणे अशी आमची भक्ती चालू होती. संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण संत रामपालजी महाराजांच्या भक्तीत कसे आलात? माझी मैत्रीण होती, तिने मला जगण्याचा मार्ग हे बुक दिले. ते बुक आमच्या घरात 1 वर्ष तसेच होते, पण आम्ही उघडून पाहिले नाही. पण एक दिवशी असंच फिरत फिरत आम्ही त्यांच्या घरी गेलो व तिथं माझ्या आईने संत रामपालजी महाराज यांचा दंडवत प्रणाम केला. आणि त्या अगोदर माझ्या आईचे हात खूप दुखत होते, ते तेव्हा बरे झाले. त्यामुळे आम्ही संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली आणि त्यांनी आम्हाला खूप काही ज्ञान सांगितलं, त्यामुळे आम्ही नामदीक्षा घेतली. संत रामपालजी महाराजांनी असं काय ज्ञान सांगितलं किंवा असं काय तुम्हाला भक्तिविधी दिली की त्यामुळे आपण त्यांच्याकडे आकर्षित झाला आणि त्यांच्याकडनं गुरुदीक्षा घेतली? संत रामपालजी महाराजांनी असे ज्ञान सांगितले, सर्व ग्रंथ उघडून दाखवलेले आणि सत्य ज्ञान ते सांगत आहे, जे आपल्याला सत्मार्ग मोक्षप्राप्तीचा मार्ग दाखवत आहे, असं ज्ञान ते सांगत आहे. आणि संत रामपालजी महाराज जी भक्ती सांगतात तीच खरी शास्त्रानुसार भक्ती आहे. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज शास्त्रानुकूल भक्ती सांगतायत आणि त्या भक्तीमुळे साधकाला लाभ पण होतात. तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची भक्तिविधी स्वीकारली त्यानंतर आपल्या परिवाराला किंवा आपल्याला त्या भक्तीमुळे काय काय अनुभव आलेत? याच्यात माझ्या आईला सर्वात मोठा लाभ झालेला आहे. तो म्हणजे माझ्या आईचा हात इतका दुखत होता, उजवा हात हा खूप दुखत होता. आम्ही सर्व दवाखान्यात जायचो, हाडांच्या डॉक्टरांकडे जायचो, आयुर्वेदिक करायचो, गावाकडे झाडफूकवाल्यांकडे जायचो. एवढं करूनही सुद्धा माझ्या आईचा हात दुखणं बरं होत नव्हता आणि फक्त दंडवत प्रणाम केल्याने तो बरा झाला. अजून एक दिवशी एक मोठं सिलेंडर होतं, ते माझ्या आईच्या डोक्यावर पडलं, पण माझ्या आईला काहीच झालं नाही आणि माझ्या आईला खूप शारीरिक त्रास होते, ते सर्व बरं झाले. मलासुद्धा दवाखान्यात जायचं, दर महिन्याला दवाखान्यात जायची मी. तेव्हापासून आजपर्यंत त्या रोगांसाठी कधीही दवाखान्यात गेलेली नाही. दीदी, तू सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली त्यानंतर आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झाले. आपल्याला व आपल्या परिवाराला जे काही शारीरिक दुःख होते ते दुःख दूर झालेत. तर ह्या अनुषंगाने आपण आपल्यासारख्या गरजवंतांना किंवा जो आपला मित्रपरिवार आहे, ज्या आपल्या मैत्रिणी आहेत, जे सवंगडी आहेत, त्या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल? मी सर्वांना विनंती करते की तुम्ही जगण्याचा मार्ग पुस्तक निशुल्क मागवू शकता, त्याच्यातून तुम्ही ज्ञान प्राप्त करा व TV वर सत्संग लागतात ते सत्संग बघा. ज्ञान प्राप्त करून संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्या, कारण की हीच खरी शास्त्रानुसार भक्ती आहे आणि संत रामपालजी महाराज हेच पूर्ण गुरु आहे. जसं की आपण पाहत आहात की आपण अतिशय लहान वयात संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली आणि या लहान वयात आपण भक्तिमार्गात लागलात. तर मला असं विचारायचं आहे की आजचा समाज, आजची जी मुलं आहेत ही लहान वयात खेळतात, बागडतात, वेगवेगळे सिनेमे बघतात, व्हिडिओ गेम्स बघतात, कम्प्युटर्सवर खेळतात. असं असताना आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गात आलात, हे कसं काय सिद्ध झालं? लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना भक्ती करण्याची आवश्यकता आहे आणि संत रामपालजी महाराज जी भक्ती मार्ग देतात ते सर्वांसाठी खूप महत्त्वाचे आहे. आणि संत रामपालजी महाराज यांचे ज्ञान असे आहे की ते ज्ञान घेतल्यावर कोणालाही भक्ती मार्गाशिवाय दुसरा कोणताही मार्ग मनात येत नाही. आणि संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतल्यावर आपण खूप वाईट गोष्टीपासून लांब राहतो आणि
हे खेळ खेळणे, व्हिडिओ गेम्स खेळणे, टी व्ही बघणे, सिनेमा बघणे याच्यात आपला वेळ वाया घालवू नये. कारण की वेळ हा खूप महत्त्वाचा असतो आणि आपल्याला इथं पृथ्वीवर मनुष्यजन्म हा केवळ भक्तीसाठी मिळालेला आहे. म्हणून सर्वांनी आपला वेळ महत्त्वाचा जाणून संत रामपालजी महाराजांचे ज्ञान प्राप्त करून नामदीक्षा घ्यावी. व सर्वांना माझी विनंती आहे की आपला वेळ कोणीही वाया घालवू नये. नामदीक्षा घेऊन मोक्षप्राप्तीच्या मार्गावर जावे अशी माझी विनंती. जसं तुम्ही सांगत आहात की आज समाजाने संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्यायला हवं, परखून घ्यायला हवं आणि त्यांच्या मार्गावर लागून आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं. या भावनेतनं कोणा साधकाला असं जाणवत असेल की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारावी, तर तो साधक किंवा ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? जर कोणाला नामदीक्षा घ्यायची असेल तर टी व्हीवर सत्संग लागतं, सत्संग खाली नंबर असतात, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही नामदीक्षा घेऊ शकतात. आणि नामदीक्षा ही निःशुल्क मिळते, त्यासाठी 1 रुपयाही लागत नाही. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा ही निःशुल्क मिळते, त्यासाठी कुठल्याही प्रकारचा खर्च लागत नाही. तर मला असं विचारायचं आहे, आज महाराष्ट्रामध्ये संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा आहे किंवा जो गुरुमंत्र आहे एखाद्या व्यक्तीला घ्यायचा असेल तो कुठल्या कुठल्या ठिकाणी मिळतो? दर जिल्ह्यात संत रामपालजी महाराजांचे नाम केंद्र आहे. तुम्ही नंबरवर कॉन्टॅक्ट करून नामदीक्षा घेऊ शकतात. धन्यवाद. सतसाहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.